श्री स्वामी समर्थ ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक नवीन तोरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर मी घेतलेले आहेत आंब्याची पानं आणि शेवंतीची फुलं, कारण मला आज नवीन पद्धतीचं तोरण बनवायचं होतं। आणि हे तोरण तुम्ही सणासुदीला दिवाळी, दसरा किंवा सणवार असेल किंवा घरामध्ये कोणताही कार्यक्रम असेल तर हे अतिशय सुंदर असं तोरण तुम्ही दाराला लावू शकता। तर पाना फुलांचं असं सुंदर तोरण मी बनवणार आहे। तर आधी घेतलेले आहेत मी आंब्याची पानं आणि शेवंतीची फुलं घेतलेली आहेत आणि तोरा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। आणि आंब्याचं पान आहे ते देठापासून थोड्याशा अंतरावर दुमडलेलं आहे आणि सुई धागा याच्या सहाय्याने पानावरती फूल जोडलेला आहे, दोऱ्यांनी टाका टाकलेला आहे आणि ते पानाला फूल जोडून असं सुंदर असं एक 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 करून तोरण तयार करणार आहे। आणि ते तोरण पुन्हा एका लांब धाग्यामध्ये गुंफणार आहे, म्हणजे ओवणार आहे। ओवल्यानंतर एक सुंदर असं तोरण तयार होईल। तर हे खूप सारी फुलं आणि खूप सारी पानं मी घेतलेली आहेत। तर चला बघूया ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेलच की पाना फुलाचं सुंदर तोरण मी कसं केलेलं आहे। आणि माझं तोरण आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा। आणि किती छान पारंपरिक पद्धतीने हे तोरण तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळेत बनवू शकता आणि दिसायला पण हे सुंदर असं तोरण दिसतं। आणि अतिशय सोप्या पद्धतीचं असं छान सुंदर हे तोरण आहे। तर त्याला थोडंसं असं मेहनत घेतली ना तर हे एक 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 जोडून मी साईडला ठेवलेलं आहे आणि असं सुंदर तोरण मी आज तयार करणार आहे। तर हे बघा असं एक एक लावून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एका धाग्यामध्ये ते नंतर वळून घ्यायचं। हे बघा सुंदर असं पाना फुल, शेवंतीच्या फुलाचं आणि आंब्याच्या पानाचं सुंदर असं तोरण मी आज केलेलं आहे आणि ते तुमच्या समोर मी दाखवलेलं आहे। आणि हे नंतर दाराला एक एक करायचं आणि दाराला आपल्या लावून घ्यायचं। मेन दरवाजा असतो त्या दरवाजाला लावून घ्यायचं। पद्धतीचं तोरण तर हे आहे पाना फुलांचं सुंदर असं तोरण बनवलेलं आहे।